यांना असं वाटतं की मराठा समाज म्हणजे आबीच आहे. अहो पण मराठा समाज तो खिचपत गणपत पडलेला आहे, जो गरीब आहे त्याच्याबद्दल यांनी कधीच विचार केला नाही. यांचा खरा चेहरा जो आहे तो ओबीसी आणि मराठ्यांसमोर आला पाहिजे. मराठवाड्यात 4 वेळा मुख्यमंत्री पद मिळालं, मात्र आरक्षण दिलं नाही. आणि आता या सरकारची भूमिका काय आहे? तुमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे का? मराठा आरक्षणाला विरोध आहे का? विरोधी पक्षाने आपली भूमिका जाहीर करावी. अजूनही या काँग्रेस पक्षानं, या उभाटानं, या शरद पवार राष्ट्रवादी गटानं स्पष्ट करावं की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याबाबत त्यांचं मत काय आहे. ज्यांनी ह्या जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला ते या सभागृहातले कोण सदस्य आहेत हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलं पाहिजे. अध्यक्ष महाराज, कोणाचा समय झाला? अरे कोणाचा समय झाला? कोणाचा फोन आला सांगा ना अध्यक्ष महोदय. समाजामध्ये दुई बसवायची, ओबीसी मध्येच मराठ्यांचं आरक्षण द्यावं की नाही या विषयावर त्यांची ठोस भूमिका काय एका वाक्यात समजले पाहिजे. अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आपल्या सभागृहाला, जे मूक मोर्चे 57 मूक मोर्चे निघाले, या 57 मूक मोर्चाला उभाटाचे नेते जे काय त्यांनी सांगितलं की हे मूक मोर्चे नाहीत, हे मुके मोर्चात, असं कार्टून करून दाखवलं त्यांनी, कार्टून. तर त्याची दखल घ्यावी. आणि अध्यक्ष महोदय, आमची विनंती आहे की शरद पवार साहेबांच्या हातामध्ये ज्या वेळेला काही गोष्टी होत्या त्यावेळेला त्यांनी का केलं नाहीत. आणि म्हणून आमचा सवाल आहे की त्यांना हे ओबीसीतून आरक्षण द्यावं हे त्यांना मान्य आहे का, हे त्यांनी विचारणा करावी. आणि जरांगे पाटलांना विचारावं की सगळ्या नेत्यांना विचारा की तुम्ही मंडळींनी हे जे काय सांगतायत तर ते काल मिटिंगला का आले नाहीत, त्याचा त्यांनी खुलासा करावा. जे आता बोंबलतायत, ओरडतायत, त्यांनी त्याचा खुलासा करावा की ते काल मिटिंगला का जाणून बुजून आले नाहीत. अध्यक्ष महोदय, माननीय विरोधी पक्षनेते वडट्टीवार म्हणतात की मराठा समाजासाठी विशेष अधिवेशन बोलवा. सदस्य काँग्रेस नेते, विरोधी पक्ष नेते वडट्टीवार यांची आहे. अध्यक्ष महोदय एवढ्यावर थांबत नाहीत, सांगतात जी काल जी बैठक झाली, काल जी माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली, त्या बैठकीच्या आधी वडट्टीवार म्हणतात की आजच्या बैठकीत तोडगा निघेल. हे वाक्य कुणाचं आहे? आमचं नाहीये, माननीय विरोधी पक्ष नेते वडट्टीवार यांचं आहे. पुढे जाऊन ते काय म्हणतात? अध्यक्ष महोदय, म्हणजे जे काँग्रेसचे नेते या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा म्हणून मागणी करतात, तेच बैठकीला येत नाहीत. वारंवार या ठिकाणी माननीय सदस्य आशिष शेलार पासून सगळ्यांनी विचारलं की तुम्ही का बैठकीत आला नाहीत. यांची सगळ्यांची तोंड पांढरी पडली, त्यांच्याकडे उत्तर नाही. टीव्ही पुढे, माध्यमांपुढे वेगळं बोलतात आणि या ठिकाणी वागताना वेगळं वागतात. माननीय अध्यक्ष महोदय, माझी तुम्हाला विनंती आहे, अजूनही या काँग्रेस पक्षानं, या उभाटानं, या शरद पवार राष्ट्रवादी गटानं स्पष्ट करावं की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याबाबत त्यांचं मत काय आहे. आणि माननीय जयंत पाटील साहेब, आपण या ठिकाणी विरोधानं भाषण करता, आपण काळजीपूर्वक ऐकताय. जर आपण आता या 3 प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत तर महाराष्ट्र समजेल की विरोधी पक्षाची भूमिका ही दुटप्पी आहे, 2 समाजामध्ये भांडण लावणारी भूमिका आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला वर्षानुवर्षापासून, 40-50 का केला अध्यक्ष महोदय? कारण काही लिमिटेड मराठा समाजाचे लोक सभागृहात असतात, संस्था आहेत, शैक्षणिक संस्था, यांना असं वाटतं की मराठा समाज म्हणजे आबीच आहे. अहो पण मराठा समाज तो खिचपत गणपत पडलेला आहे, जो गरीब आहे त्याच्याबद्दल यांनी कधीच विचार केला नाही. मनोज जरांगे पाटील साहेबांनी तो विचार केला. मी त्यांचा अभिनंदन एवढ्यासाठी करेल की त्यांना विचार करा, पण त्यांना एक विनंती सुद्धा करणार आहे की मनोज जरांगे पाटील साहेब, तुमची मागणी जी आहे तुम्ही केली ती योग्य आहे की अयोग्य आहे हे कायद्याच्या कसोटीवर चालेल, परंतु आपण 2 पावलं मागे येऊन यांची तिरकत चाल जी आहे महाविकास आघाडीची समजून घ्यावी. आणि या 3 पक्षांच्या प्रदेश अध्यक्षांना किंवा नेत्यांना तुम्ही बोलवावं, त्यांना विचारावं की ओबीसी मध्ये मराठाचा समावेश करण्यात तुमचा विरोध आहे का समर्थन आहे.
हे मनोज जरांगे पाटील साहेबांनी विचारावं. यांचा खरा चेहरा जो आहे तो ओबीसी आणि मराठ्यांसमोर आला पाहिजे. लिखित स्वरूपात तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी समावेश करावा की नाही हे लेखी जोपर्यंत या अध्यक्षांकडे देत नाहीत तोपर्यंत सभागृह अध्यक्ष महोदय चालू नये ही आमची विनंती. अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्षाला आणि विरोधी पक्ष नेत्यांना आमचा थेट एकच सवाल आहे. ओबीसी मध्येच मराठ्यांचं आरक्षण द्यावं की नाही या विषयावर त्यांची ठोस भूमिका काय एका वाक्यात समजली पाहिजे. अध्यक्ष महोदय, सभागृहाबाहेर वेगळं, सभागृहात वेगळं, एका समाजासमोर वेगळी भूमिका, दुसऱ्या समाजासमोर वेगळी भूमिका, मराठ्यांना ठिकाणी सांगायची वेगळी भूमिका, ओबीसी समाजाला सांगायची वेगळी भूमिका. प्रश्न एकच आहे, ओबीसी समाजातूनच मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही या विषयावर त्यांची भूमिका काय अध्यक्ष महोदय. आणि ती भूमिका नसल्यामुळे अध्यक्ष महोदय या ज्या बैठकांना वर काढण्याची भूमिका जी आहे ना सर्व पक्ष बैठकीत ना हे कारण त्यामागे अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय बाहेर सांगायचं विशेष अधिवेशन घ्या, बाहेर सांगायचं विशेष अधिवेशन घ्या, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी असेल किंवा आमच्या ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी असेल. पण ज्या वेळेला समाजासमोर जायचं त्यावेळेला मात्र भूमिका अस्पष्ट ठेवायची अध्यक्ष महोदय. आणि म्हणूनच यांचा बोलवता धोणी कळवण आहे, यांच्याकडे मेसेज कोणाचा आला अध्यक्ष महोदय या गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजेत. आणि ओबीसी समाजामध्येच मराठा समाजाला द्यायचं की नाही या बाबतीत त्यांची भूमिका काय हे लक्षात आलं पाहिजे. कोणाचा एसएमएस आला, अरे कोणाचा एसएमएस आला, कोणाचा फोन आला सांगा ना अध्यक्ष महोदय. समाजामध्ये दुई पसरवायची. अध्यक्ष महोदय 10% आरक्षण पण एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारने दिलं अध्यक्ष महोदय. देवेंद्रजींनी सुद्धा आरक्षण मराठा समाजाचं दिलं अध्यक्ष महोदय. यांनी केवळ भांडण लावायची काम केलं अध्यक्ष महोदय. 40 वर्ष राज्याचं मुख्यमंत्री पद काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे होतं. मराठवाड्यात 4 वेळा मुख्यमंत्री पद मिळालं, मात्र आरक्षण दिलं नाही. आणि आता या सरकारची भूमिका काय आहे? तुमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे का? मराठा आरक्षणाला विरोध आहे का? विरोधी पक्षाने आपली भूमिका जाहीर करावी. 40 वर्ष तुम्ही आरक्षण देऊ शकले नाही. पांढऱ्या पयाचं आघाडीचं सरकार आलं आणि मराठा समाजाचं आरक्षण घालवण्याचं पाप या समोरच्या विरोधकांचं आहे. सुप्रीम कोर्टात केस हरली. मराठ्यांची बाजू लढायसाठी जे वकील दिले ते काँग्रेसनं आणि राष्ट्रवादीनं जे वकील दिले ते सातत्यानं अतिरेक्यांच्या जमाने घेणारे वकील दिले. आणि ही केस जाणीवपूर्वक हरवलेली आहे. आणि म्हणून विरोधी पक्षानं आपली भूमिका जाहीर करावी. तुमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे का विरोध आहे? कालच्या बैठकीला आपण काय येऊ शकलं नाही. तुम्हाला मराठा समाजाबद्दल काही घेणं देणं नाही. ही चर्चा होत असताना या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी तेढ निर्माण केले, ज्यांनी ह्या जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला ते या सभागृहातले कोण सदस्य आहेत हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलं पाहिजे. अध्यक्ष महाराज, या सभागृहात बसणारे मराठवाड्यातले ते कोण सदस्य आहेत ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी एसएमएस पाठवले, व्हॉट्सअप वरती सर्क्युलेट केलं आणि मराठा आणि ओबीसीच्या मध्ये संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ते या सभागृहाचे कोण लोकप्रतिनिधी आहेत याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. अध्यक्ष महाराज, आणि हे जनतेच्या समोर त्याचा जो चेहरा आहे, खरा जो चेहरा आहे तो खरा चेहरा त्या जनतेच्या समोर महाराज याचा पर्दाफाश करण्यासाठी SITची नेमणूक झाली पाहिजे. आणि या सभागृहामध्ये बसलेला महाराष्ट्र आम्हाला सभागृहाचं कामकाज 20 मिनिटासाठी तहकूब करण्यात येत आहे.